हाराची नव्हती मॅच एवढी त्यांनी मॅच आणलेली. आम्ही उठून उभं राहिलेलो वगैरे की आता जाता नाचत नजर आतमध्ये, पण आता नाही झाले. आता मॅच आहे शेवटी. नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये बघू. आणि नियोजन तर मी मागाशी बोललो की खूप चांगलं नियोजन आहे. आणि सांगायचं काही गोष्टच नाही, कारण राज इंगलेनी मस्त नियोजन केलं आहे आणि आम्हाला लगेच संधी दिली. त्याच्याबद्दल त्याचा आणि कमिटीचं थँक्यू म्हणेन. फक्त तो आता नर्वस झाला आहे, त्याच्याशी आम्ही आता चर्चा करू आणि बोलून घेतो, मोटिवेट करून घेऊ आम्ही ते. अभिनंदन. चला शुभेच्छा असतील आपल्याला. चला नेक्स्ट मॅच कडे वळतोय. ऐकूया आपण शेखर आहे. चला थोडं फास्ट केला. व्यासपीठावर चंद्रकांतजी साबळे साहेब आणि अमितजी ठाकूर साहेब आले, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी उद्घाटन सोहळ्याला अगदी जे श्रीपालला अगदी आम्हाला पुरस्कृत केले ते आमचे अमितजी ठाकूर, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात. गेम ऑन. हा चेंडू आपण पाहत आहे. अगदी पहिला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज बॉलिंग मार्कवर जय चव्हाणला आपण पाहत आहे. चेंडू अगदी आपण पाहत आहे. खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर 2 धावा आल्या. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2. बॉलबाईची अगदी काम करताना आपण पाहतो. आमची गुड्डूला आपण पाहू शकाल. डुगूला आपण पाहू शकाल. विनायक गायकर, गणेश गायकर यांचे सुपुत्र आहेत, अगदी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचं आपण स्वागत करूया. चांगली कामगिरी करतायत ते, सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. जयला आपण पाहू शकाल. काय फटका आहे बघा. भेदलाय 2 क्षेत्ररक्षकांना आणि वेगाने सरळ गोलीच्या निघालाय. चेंडू सरळ अलॉंग द कार्पेट. मैथिलीतून 4 धावा. साहिल गोसावीचा फटका प्रॉपर. इनफिल्डला क्लिअर. चौकार. आणि या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या टोटल जोडली ती 6 रन्स. 6 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. काय मॅच आपण पाहिली. चित्त थरारक सामना, अंगावर काटा आणणारा सामना पाहायला मिळाला. शहर आणणारा अगदी सामना होता. कोलीवाडा अगदी पनवेल कोलीवाडा त्यांचे प्रेक्षक जर पाहिले ना अगदी आनंदी होते. परंतु त्या एका चेंडूने त्यांच्या अगदी आनंदावर पाणी फेरलं आणि मॅच मध्ये अगदी काय वेगळं चित्र पाहायला मिळालं. क्रिकेट असाच खेळ, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. बाजियां पलटने में देर नहीं लगती, इसका नाम है क्रिकेट. आणि तोच क्रिकेट आपण पाहिला. अगदी 7 शब्दांमध्ये लपलेला खेळ म्हणजे क्रिकेट. CRICKET. अगदी हा खेळ मात्र अगदी तुम्हाला पाहायला मिळतो. बॉलिंग मार्कर गोलंदाज जय चव्हाण पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर त्याच्या साहिल फुटवरचा वापर पुढे खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र चांगला होता आणि चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आमच्या प्रशांतजी म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया. अगदी KPL मध्ये इथून मात्र आपण पाहू शकाल फटका आणखी एक चांगला पाहायला मिळतोय. शॉट कव्हरला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदत असताना चेंडू फरार झालाय. येतो साहिल गोसावीचा हा आणखी एक चौकार. टीमची धावसंख्या पुढे सरकली ती धावसंख्या 10. अगदी प्रशांत म्हात्रे यांचं स्वागत करूया. KPL मध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जिलेबी दिली होती बघा, आजही ती चव अगदी गोडवा आमच्या जिभेवर राहिलाय. अगदी बालम यांच्या जिलेबीचा त्यांचा पण करूया सहर्ष असं स्वागत. टीमची धावसंख्या टोटल 10 धावा तुम्हाला पाहायला मिळेल.
10 रन्स ऑन स्कोर कार्ड वर तुम्ही पाहू शकाल. चांगली सुरुवात करताना यंगस्टर भंगारपाडा टीम. फुटबॉलचा वापर, क्षेत्र खाली आहे, फिल्डर नाहीये आणि मग त्यानंतर काय फिल्डिंग पाहायला मिळाली बघा. अप्रतिम क्षेत्ररक्षण, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट फिल्डिंग. आणि ते फिल्डिंग डिपार्टमेंट काय सजवलंय, परंतु अगदी पंच रेफर करतायत. इथून मात्र आपण पाहू शकाल काय लाजवाब फिल्डिंग. स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहिलं, उडी लगावली, चेंडूला आतमध्ये ढकललं आणि त्यानंतर बाहेर गेले. काय एफर्ट दिलेत बघा. या चेंडूवर टोटल धावा आल्या 3 आले, 1 धाव आपल्या टीमसाठी वाचवली. हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेला पूर्वार्धामध्ये अगदी जर आपण विचार केला ना, धावसंख्या जितक्या कमी खर्च करता येतील त्या बनवताना अगदी दुसऱ्या सत्रामध्ये त्याचा विचार करणं आणि मग त्याचबरोबर चांगली फिल्डिंग, 3 धावा आल्या आणि मग टोटल 1 षटकाचा पहिला खेळ संपला आणि धावसंख्या टोटल 13 धावा. चांगली सुरुवात. साहिलनं 2 चौकार सुद्धा मारले, 13 धावा. जय चव्हाणच्या गोलंदाजीवर आपण पाहिलं. मागची मॅच सुद्धा आपण पाहिली असेल, सांगुर्ले आणि करंजाडे 79 धावा आणि त्यामध्ये मग काय जबरदस्त खेळ राहिला. एकाकी झुंज, एकाकी खेळ आपण पाहिला. षटकार, चौकार, चौकार, षटकार, हवाई हल्ले, सफर आणि त्यानंतर मग सामना अगदी फिल्डिंग करत असताना जर आपण पाहिलं ना, अगदी ज्या खर्च केल्या होत्या त्या मात्र बॅटिंग मध्ये जमवल्या प्रतीक जाधवनं. अर्धशतकीय पारी 56 धावांची आपण पाहिली. परंतु या मॅच मध्ये भंगारपाडा संघाला जाणावं लागेल, ओळखावं लागेल की करंजाडे संघ आणि त्यांची बॅटिंग लाईन पण त्यांच्या समोर जास्तीत जास्त किती टार्गेट सेट करता येईल, ठेवता येईल हे मात्र करावं लागणार आहे. अगदी पनवेल कोलीवाड्याचे जे प्रेक्षक जोडले होते त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो बघा. अगदी आपण या स्पर्धेला आला, टाळ्यांचा कडकड ज्यावेळेला व्हायचा उमेश सर, काय आवाज यायचा आणि मग षटकार, त्यानंतर टाळ्या, एखादा डॉट चेंडू, शांतता, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. साहिलसाठी या चेंडू आपण पाहत आहे. अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला 1 सिंगल प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 14 धावा. एक सिंगल मात्र आली. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या 14 रन्स तुम्हाला पाहायला मिळते स्कोर कार्डवर. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा, उजव्या हाताचा अगदी कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय आणि त्या परिस्थितीमध्ये आता मात्र राईट हँड मात्र बॅट्समन येतो स्ट्राईकवर. राजा जोशीला आपण पाहत आहे. गोलंदाज सागर म्हात्रे. सागर म्हात्रेचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होतो, खोदून काढला जातो. अलंद कार्पेट जमिनीला घरंगळत. भावेश तांबडे फील्ड करतायत, फेकी केली जाते. कलेक्शन झालाय एक सिंगल आणि या सिंगल ना आता मात्र धावसंख्या पुढे सरकली. ती म्हणजे टोटल 15 धावा पाहायला मिळतील. करंजाडे टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. साईश जनरल स्टोअर आपण पाहता आमचे लोकितजी जाधव यांच्याकडून या शुभेच्छा आल्यात. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आम्हाला ट्रॉफी, आमदार ट्रॉफी, विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान करंजाडे आयोजित आमदार चषक 2025 चे शानदार पर्व. डे नाईट फॉर्मॅट मधील ही दर्जेदार स्पर्धा आपण कालपासून सुरू होताना पाहिली आणि आज मात्र या स्पर्धेचा डे नाईट फॉर्मॅट मध्ये दुसरा दिवस सुरू झाला. त्यानंतर मात्र सामने अगदी वेळेमध्ये सुरू झाले, वेळेमध्ये संपतायत. चांगलं सहकार्य सर्व टीमचं लाभतंय, त्यांचं पण स्वागत करूया. आणि कौतुक विशेष मी करेन आयोजकांचं, काय मेहनत घेतली आहे. आणि मेहनत घेत असताना ज्या वेळेला लाईव्ह लॉट्स आपण अतिशय उडवले त्यावेळेला आपण सांगितलं की 3:30 ते 4 ला रिपोर्टिंग करायचे आणि सामने आम्हाला लवकर सुरू करायचे आणि तेच मात्र सर्व टीमनं सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. आमचे राजभाई इंगळे यांना आपण पाहू शकाल, आमचे बिपिन दादा गायकवाड असतील, अगदी या स्पर्धेचे आयोजक आमचे ज्वालासिंगजी देशमुख असतील, त्यानंतर आपण पाहू शकाल अगदी विशालजी अमोलजी साबळे, यश पाटील, त्यांची पूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि आमचे रोहित यांची सुद्धा मेहनत खूप राहिली आहे बघा, अप्रतिम मेहनत त्यांची सुद्धा राहिली आहे. इथून मात्र 11 झालेल्या वेळेला दिशा ओळखली चेंडूची आणि त्यानंतर मात्र अगदी जागा बनवली, रूम बनवला आणि त्यानंतर मात्र फटका मात्र एक्झिक्यूट केलाय. शॉट फाईन लेगला बीट करताना चेंडू सरळ निघालाय, सीमा बार, चौकार.
आणि या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या टोटल जोडली जातीये ती म्हणजे दुसरं दशक. 20 धावा तुम्हाला स्कोर कार्ड वर पाहायला मिळतील. इकडे आमची अतुलजी जाधव यांना आपण पाहू शकाल, त्यानंतर आमची अजयजी साबळे यांना आपण पाहतोय. अगदी खूप सारे मान्यवर आहेत, त्यांचा नक्कीच आम्ही उल्लेख करू. नावं जशी आमच्यापर्यंत पोहोचतील त्यांचा नक्कीच उल्लेख करू. आमचे भाई ठाकूर असतील, त्यानंतर आमचे आकाशजी तांबले आहेत, त्यानंतर अक्षय करांदे असतील, या सर्वांचं आपण स्वागत करूया. बघा मागचा आनंद घेत आहेत. व्यासपीठावर आमचे राजूजी मोरे साहेब आले, त्यांचं पण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे रवीजी भुईर आपलं सुद्धा स्वागत आहे. दिला तडाखा आणि या वेळेला विनोद दादा साबळ्यांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याच्या वरून मात्र येणारा हा उत्तुंग असा आउट ऑफ द पार्क युजवन षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या पुढे सरकली 27 धावा. अगदी माहिती हिट पाहायला मिळाला. जो स्ट्रोक होता बॅटमध्ये अगदी ताकद तुम्हाला साहिल गोसावीची पाहायला मिळाली. ती आक्रमकता तो सातत्याने जोपासत असतो, सातत्याने ती दाखवत असतो आणि तीच आक्रमकता पाहायला मिळाली. अंतिम चेंडू आपण पाहिला अगदी या षटकामधील आणि त्याच्यावर मात्र षटकार. पहिल्या षटकाची सरासरी 13 धावा, त्यानंतर 14, 27 धावा जोडल्या. 13.50च्या सरासरीनं 27 धावा 2 षटकामध्ये पूर्ण अगदी जमवल्या. त्या म्हणजे बंगारपाडा टीमनं मागच्या मॅच मध्ये 59 धावा डिपेंड केल्या. आता मात्र या मॅच मध्ये किती टार्गेट 4 षटकामध्ये ठेवलं जातं हे सुद्धा आपण पाहूया. काही सीमे रेषेलगत बघा अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं आपण स्वागत करूया. कारण क्रिकेटची स्पर्धा असू द्या, अन्य कोणतेही क्षेत्र असू द्या, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेला सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षक येत आहेत, अगदी त्यांचं स्वागत करणं महत्वाचं आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल आमची विकासजी उतेकर यांचं इथे शुभागमन झाले, त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर त्यांचे चिरंजीव स्वयंला आपण पाहत आहे. सहर्ष स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. अगदी आपण पाहू शकाल आधीच जागा बनवली होती, ऑफ स्टंपच्या बाहेर निघालं होतं. लोकेश जाधव या वेळेला ओळखणं खूप महत्वाचं होतं की चेंडू ऑफ स्टंपवर टाकणं, परंतु आला लेग स्टंपवर आणि त्यानंतर फटका खेळले प्रॉपर. इथून मात्र मिळतील 4 धावा चौकार. लोकेश भगतला आपण पाहत आहे, बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकाल. अगदी त्याचा पहिला चेंडू आपण पाहिला, चौकार मात्र खेळत असताना बॅट्समन राजा जोशीला आपण पाहत आहे. सलामीची तुडी अद्यापर्यंत मैदानामध्ये आहे. एखादा ब्रेक थ्रू मिळवून देणं, एखादी विकेट काढणं खूप महत्वाची राहती आहे ती टीम या वेळेला करंदडे संघासाठी. पुन्हा एकदा लोकेश याचा हा चेंडू पाहायला मिळतोय. थोडस यष्टी रक्षक आपण पाहताय चाचपडले गेले, चेंडू खूप वेगाने आला. त्यानंतर अवांतर चेंडू आणि एक धाव धावून अशा 2 धावा मात्र पाहायला मिळतील. 1+1 2 धावा जोडल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या आता जोडली ती म्हणजे 33 धावा. 33 ऑन अ बोर्ड आपण पाहू शकाल. आमचे उमेशजी भोईर उत्कृष्ट स्कोरर, उत्कृष्ट गुणलेखक, समालोचकाचा मुख्य अंग म्हणला तर गुणलेखक ची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवते ती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय आणि त्याचं काम मात्र चोख अगदी करताना उमेशजी भोईर सरांना आपण पाहू शकाल. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. कारण खूप सारे टुर्नामेंट आम्ही पाहिले आहेत. नाश्ता असो जेवण असो ते कधी न करणारे माणूस आहेत. कामगिरी अचूक पार पडणारे व्यक्तिमत्व. कारण एखादी चुकी एखाद्या खेळाडूला त्या पारितोषिकापासून मागे ठेवू शकते आणि यासाठी अगदी मग तिथे ते न हळता ते काम करतायत. हा चेंडू मात्र आपण पाहू शकाल अगदी फटका फसला. क्षेत्ररक्षक होते भावेश डमडे, भाया यांना आपण पाहिला झेल ठेवलाय आणि इथून मात्र महत्वाची विकेट साहिल गोसावी हा मात्र बाद झालाय. महत्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त केली गोलंदाज लोकेश भगतनं आणि त्यानंतर पहिल्या विकेटचा बदल पहिल्या जोडीला फोडण्याचं काम केलंय. पहिला ब्रेक थ्रू इथून मात्र मिळवून दिला जातोय आणि मग त्यानंतर टोटल इनिंग त्याची आपण पाहिली असेल 10 चेंडू आणि 21 धावांची इनिंग साकारत असताना मात्र बाद झालाय. आमच्या साजन दादा म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांच्या समवेत आमचे राहुलजी शिंदे यांना आपण पाहत आहे आणि प्रशांतजी कांबळे या 3ही मान्यवरांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत, सहर्ष सुस्वागतम.
अगदी खूप सारे मान्यवर, खूप सारे प्रेक्षक, गावातील सर्व मान्यवर, प्रत्येकाला आवर्जून बोलावलं जात आहे आणि स्पर्धा मात्र अगदी यशस्वी करण्यासाठी आपण पाहू शकाल आमचे यश ठाकूर, धीरज ठाकूर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर गोलंदाज आपण पाहत आहे लोकेश. चेंडू मात्र आवडेल अगदी खेळतात. ऑनसाइडला ऑलराऊंडचा फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल आली आणि या सिंगलनं आता मात्र धावा संख्या पुढे सरकतीये. ती टोटल 34 धावा तुम्हाला पाहायला मिळते. 34 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि मग आणखी एक षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र टोटल धाव संख्या पाहायला मिळाली. अगदी जर आपण विचार केला असेल तर चौकार मात्र आलाय आणि या चौकारने मात्र धाव संख्या पुढे जातीये. धाव संख्या टोटल 38 धावा पाहायला मिळतील. 38 ऑन अ बोर्ड. स्कोर कार्डवर धाव संख्या जोडली जातीये 38. बघा जे पडद्यावर प्रेक्षक बसलेत ना त्यांना विनंती आहे कृपया थोडंसं मागे व्हा. आपण आम्हाला आयोजकातून सूचना करतायत ते सुद्धा आपल्याला हात करतायत. बघा पडद्यावर जे प्रेक्षक बसलेत इथून मात्र फटका चांगला. क्षेत्ररक्षक पोहोचतील त्याआधी चेंडू फरार झालाय. अगदी एक टप्पा 1 बाउन्स. चेंडू सीमा पार मिळतील. इथून मात्र 4 धावा चौकार आणि या 4च्या बरोबरीनं धाव संख्या जोडली 42 धावा. बघा गिरवले संघ तिकडे आहे का? जर असाल तर बघा जे प्रेक्षक आहेत आपले असतील किंवा अन्य कोणी असेल बघा आम्ही रिक्वेस्ट करतो आपणाला. चला पडद्यावर जे प्रेक्षक बसलेत बघा आम्ही विनंती करतोय आयोजक जी सूचना आम्हाला सांगतायत ते आम्ही पोहोचवतोय. तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचतोय. आयोजकांना तिथे यायला लावू नका. बघा फटका चांगला आहे आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू त्याच्यावर मात्र येतोय. आणखी एक चौकार. चला आयोजकांना विनंती आहे बघा मैदानाचा फेरफटका मारा कारण स्पर्धा चांगली आहे. स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतीये कारण फार कमी ठिकाणी स्क्रीन आपण पाहतो. लाईव्ह स्पर्धा आहे. घरी सुद्धा प्रेक्षक बरेचसे जोडले जात आहेत बघतायत. स्पर्धेचा दर्जा खूप चांगला आहे आणि त्यासाठी कारण इथे जे जेवढे प्रेक्षक जोडतायत ना मग ते प्रत्येक गावातून येत आहेत, प्रत्येक टीम कडून येत आहेत आणि त्या प्रत्येक टीमचं सुद्धा आयोजन असतं आणि मग त्यासाठी आपण सहकार्य करणं खूप महत्वाचं आहे. तर आपल्याला विनंती आयोजक येत आहेत आपण पडद्यावरून उठायचंय आणि मागे व्हायचंय. बघा विनंती आपणाला. अगदी टोटल जर आपण पाहिलं धाव संख्या जोडली गेली ती 46 धावा. काय धाव संख्या जमली आहे बघा. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला जय चव्हाणने 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर मग सागर म्हात्रेने केलेला 14 धावा खर्च आणि लोकेश भगतचं राहिलेलं महागडे षटक त्यामध्ये 19 धावा अशा जमल्या 46 ऑन अ बोर्ड. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक शेवटचं अंतिम सनी कैकाडी यांना आपण पाहू शकाल. स्लॉगरचे षटक ग्रामीण भाषेमधील हाणामारीचं षटक म्हणून त्या षटकाकडे पाहिलं जात आहे. चुकी करतोय बघा. अगदी यष्टीरक्षक भूषणला आपण पाहू शकाल. चेंडूला अगदी अडवलं परंतु फेकी थोडीशी चुकीची झाली परंतु बॅकअप मिळालाय दिनेश शेलार यांच्याकडून आणि त्यानंतर मात्र 22ची मिळाली एक धाव आणि या एक धावीच्या मदतीनं धाव संख्या आता पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळते. धाव संख्या टोटल 47 रन्स. 47 ऑन अ बोर्ड. 47 धावा.
हा चेंडू अक्रॉस लाईन, फटका चांगला आहे, चेंडू आणि बॉलचा संपर्क प्रॉपर झालाय, क्षेत्र निवडलं या वेळेला, अगदी लॉंग लेग फाईन लेगच्या मधून फटका एक्झिक्यूट केला जातोय आणि त्यानंतर मात्र आलाय हा बंगारपाडा टीम साठी आणखी एक षटकार. धावसंख्या 6 मात्र पाहायला मिळाली आणि धावसंख्येच्या आता बरोबरीनं 53 धावा, अर्धशतक कंप्लीट झालाय. आता मात्र चांगला चेंडू आहे, सनी कैकाडी यांचं कमबॅक पाहायला मिळालं, एक तेरी तो एक मेळी इथून मात्र पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहू शकाल, अगदी या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि टोटल धावसंख्या आता या चेंडूवर पाहायला मिळाली 2 धावा आल्या आणि मग त्यानंतर आता धावसंख्या पुढे सरकतीये, धावसंख्या आता जोडली ती म्हणजे 55 धावा, 55 ऑन अ बोर्ड. अगदी चेंडू पाहायला मिळतोय, पंच सांगत आहेत अवांतर आहे, वाईड आहे, वाईटची धाव एक्स्ट्रा जोडली जाते. धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील त्या म्हणजे आता 56 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 56 ऑन अ बोर्ड तुम्ही पाहू शकाल, धावसंख्या जोडली जाते. टोटल आता अक्रॉस द लाईन, एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होणार का आणि दुसरी रन्स अगदी कंप्लीट होण्याआधी, परंतु पंच सांगत आहेत लेग बाईटच्या धावा असतील, परंतु त्या धावा किती मिळतील हे अगदी पाहिलं जाईल. बघा रेफर केलंय, अगदी रनआउट आहे की नाही, त्यानंतर मग अगदी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, बॅट्समन पोहोचलेत की नाही, रन्स किती कंप्लीट असतील आणि बॅट्समॅन आउट असेल. लेग बाईटची एक धाव आणि 1च्या बरोबरीने टोटल धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. 57 रन्स टार्गेट असेल आता टोटल, येणारी 4 षटकं, 24 चेंडू आणि दुसऱ्या सत्रामध्ये करायचे ते 58 धावा. 58 धावा अगदी डिपेंड होतील, जमतील, चेस होतील. जिंकून आता मात्र कोण पुढे जाईल, जिंकून आता मात्र अगदी जर आपण विचार केला तर या मॅच मधून गिरवली टीम समोर अंतिम सामना कोण खेळेल यासाठी अगदी सर्वांचं लक्ष लागलंय. करंजाडे आणि त्यांच्या बरोबर तुम्ही पाहताय तो म्हणजे बंगारपाडा, 24 चेंडू 4 षटकं, 58चं टार्गेट. परंतु बघा अगदी गिरवली टीमला पुढच्या महासाठी शुभेच्छा येत आहेत. आमची सुबोधजी वाकडीकर, डीके ग्रुप आणि वाडा ग्रुप आपण पाहू शकाल. अगदी शिरडोन यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा, चेतनजी पोपेडा सोमटणे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. आमचे गणेश पाटील, त्यानंतर कुणाल आहे सोमटण्याचे, त्यांच्याकडून शुभेच्छा. ते मॅचचा आनंद घेत आहेत, सर्वांचं स्वागत करूया. पुन्हा एकदा तमाम दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करूया आणि वळूया दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. एका बाजूला यंगस्टार बंगारपाडा वर्सेस एका बाजूला आपण पाहतोय सुनीलदादा भुईर यांचा आई एकवीरा, माऊली ग्रुप, आतुर 11, जानमान करंजाडे संघ. पूर्वार्धामध्ये अप्रतिम कामगिरी, पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेला साजेसा खेळ करत
राजा जोशीचा अप्रतिम आणि दर्जेदार फलंदाजी हे मुख्य अंग राहिलं. साहिल गोसावीचा विस्फोटक खेळ आम्ही नेहमीच पाहिलाय. त्या साहिल गोसावीनं 21 धावा जोडल्या, परंतु खऱ्या अर्थानं राजा जोशीनं 12 बॉलमध्ये तब्बल 30 धावा जोडल्या. दर्जेदार खेळ, अप्रतिम खेळ, 1 षटकार 5 चौकार. जे चौकार लगावले ना ते अगदी कलाकारी फटके होते. मेरिट प्रमाणे खेळणं म्हणजे नेमकं काय हे राजा जोशीनं दाखवलं. ज्या दिशेनं बॉल आला त्याच दिशेला फटकेबाजी केली. फिल्डिंग पाहिली, फिल्डर्स डीपला कुठे ते निरखून पाहिलं आणि मग त्यांना आपल्या जागा बनवलेल्या जागेतून त्यानं मात्र फक्त चौकारांची बरसात केली आणि त्याच्यामुळे 57 धावा धावफलकावरती लागल्या. 58 धावांची गरज 24 बॉलमध्ये. परंतु ज्या संघानं 5 षटकामध्ये 79 धावांचा पाठलाग केलाय त्याच संघाच्या विरोधात पुन्हा एकदा मोठं आव्हान उभं राहिलंय. 24 बॉल 58 धावा. जर करंजाडे संघाने हा सामना जिंकला तर स्वर्गीय आरती गणेश भाग्यवंत यांच्या स्मरणार्थ विनायकजी पोपट यांच्याकडून या प्लेइंग 11ला टी शर्ट देण्यात येतील. बघा, अगदी पुरस्कर्ते आहेत विनायकजी पोपट, त्यांच्या बहिणीच्या नावानं अगदी त्या टी शर्ट दिल्या जातील. अगदी स्वर्गीय आरतीताई गणेशजी भाग्यवंत यांच्या नावानं अगदी त्या टी शर्ट हा सामना जर जिंकला तर करंजाडे संघाला त्या दिल्या जातील. थँक्यू. करंजाडे संघासाठी आज खूप नामी संधी आलेत, कारण सामना जिंका आणि काहीतरी बक्षीस कमवा असंच काहीच गणित राहिलंय. हे गणित आता कोण सोडवेल? 24 बॉल 58 ची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर साहिल गोसावी सज्ज, तर स्ट्राईकवर मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय सागर म्हात्रे, नॉन स्ट्राईकला प्रतीक जाधव. आदरणीय गणपतजी पोपट या मान्यवरांना विनंती करेन की आपण अतिरिक्त कक्षेमध्ये आगमन करायचं आहे. आदरणीय गणपतजी पोपट साहेब. पहिलाच बॉल हवेत राहिला आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय सागर म्हात्रे गोल्डन डकचा शिकार बनतोय. पहिल्याच बॉलवर विकेट साहिल गोसावी. खऱ्या अर्थानं साहिल गोसावी असेल, राजा जोशी असेल, विशाल दमडे, अतिश, ही सगळी मंडळीनं मिळून यंगस्टार संघ आपल्या ताकदीचा बनवलाय आणि हे सगळे उभारते सितारे. कारण राजा जोशी याच्याकडे भल्ला मोठा अनुभव आहे, मोठमोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव आहे. आपल्या कलाकारी फटकेनं त्यानं सगळ्यांना अनेक वेळा मंत्रमुग्ध केलंय. साहिल गोसावीची विस्फोटक फलंदाजी हे त्याचा मुख्य अंग राहिलाय. त्याच्यामुळे धावफलकावर धावा 57 एक मोठी धावसंख्या उभारली. धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 58चा आणि 58 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्याच बॉलवर साहिल गोसावीने विकेट्स कमावली आहे, ती सागर म्हात्रेची. लोकेश भगत नवीन फलंदाज, परंतु मागचा सामना जिंकून देणारा प्रतीक जाधव अजूनही नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. एकच बॉलचा खेळ संपलाय आणि पहिला फलंदाज गारद झालाय. फलंदाज बाद झाला ना की नवीन फलंदाज रेडी ठेवा आपण प्लीज. बघा आवाजावर रिस्ट्रिक्शन झालेत, त्याच्यामुळे तुम्हालाही विनंती आहे की आपण वेळेत सामने संपणे फार महत्त्वाची गरज आहे. कारण एक्झाम सुरू आहेत आणि तेही स्पर्धा सुरू आहेत आणि त्या सुरू ठेवल्या जात आहेत, यासाठी सुद्धा कौतुक केलं जाईल. परंतु खऱ्या अर्थानं प्रथम प्राधान्य एक्झामला असेल. खेळाची एक्झाम इथे सुरू आहे आणि खेळाच्या एक्झामनं मात्र इथे लोकेश भगतनं आल्या आपल्या पहिल्या बॉलवर काय घडलं त्याही पेक्षा आम्हाला काय घडवायचं आहे हे दाखवताना ठोकतोय षटकार. षटकारानं धावांची लयलूट केली जाते. इन्व्हेस्टमेंट फक्त षटकारांची. पहिला षटकार आलाय. तरी अर्थानं साहिल गोसावीला पहिल्या बॉलवर सफलता मिळाली, परंतु तो अनुभव, तो आनंद फार वेळ त्याला मात्र उपभोगू दिला नाहीये लोकेश भगतनं.
चांगला बॉल आहे, हा बॉल चांगला आहे. साहिल गोसावीचा मनगटानं गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपल्या संघासाठी फार उपयुक्त कामगिरी करताना पाहतोय. त्याच्याही पाठी आणि पोटी अनुभव आहे, पण एका बाजूला लोकेश भगतनं आसमान दाखवलाय. क्या बात, क्या बात. अपिलामध्ये नुसता उत्साह होता, हे दोन्ही पंचांना माहीत होतं. आणि त्याच्यामुळे इथे मात्र 4 बॉलचा खेळ संपतो. एक मोठा षटकार दाखवलाय आणि 1 विकेट कमावलंय. 6 धावा बोर्डवर लागतायत. 1 बाद 6 धावा. 1 बाद 6. लोकेश भगत 1 षटकार ठोकल्यानंतर 2 बॉलवर मात्र साहिल गोसावीनं रोखलाय. हा फटका चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावरून फटकेबाजी सुरू आहे. धावा जोडल्या जातील का? काही कमालीत क्षेत्ररक्षण पहा. लॉंग ऑफ वरून धावत आलेला हा क्षेत्ररक्षक दीपेश दमडेनं मात्र कमालीची कमिटमेंट दाखवली आणि या बॉलवर कमीत कमी 2 धावा त्यानं मात्र वाचवल्यात आपल्या संघासाठी. जवळपास थोडासा वाईड होता लॉंग ऑफ पासून, तिथून मात्र डीप कव्हरपर्यंत धावत गेला आणि बॉलला सीमारेषेच्या आतमध्ये त्यानं रोखलंय. अंतिम बॉल या षटकातील. 8 धावा बोर्डवर लागतायत. 1 बाद 8. फिरकीची जादूगर दाखवली. पंच वळतायत. व्हाईट बॉल कॉल. एक्स्ट्राची रन मात्र येते. इथे 58 धावाकडे लागलेत. मागच्या सामन्यात सुद्धा 55चा पाठला करायचा होता आणि जवळपास होईल की काय असं वाटलं होतं, कारण 6 बॉल 14चं गणित होतं. स्विचचा हा नापाक इरादा इथे मात्र असफल राहिला लोकेश भगतचा. या बॉलवर रन्स नाही आली आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा लागतायत, त्या म्हणजेच 1 बाद 9 धावा. अठरा बॉल 49 धावा. 18 बॉल 49 धावा. आव्हान अजून दूरचं राहिलंय. घरच्या मैदानावरती पुन्हा एकदा खेळ दाखवावा लागणार आहे. परंतु खऱ्या अर्थानं एक महत्वाची बाब की पहिल्या षटकामध्ये प्रतीक जाधव स्ट्राईकवर आलाच नाही. नवे तर स्ट्राईक मिळालीच नाहीये. ज्या फलंदाजानं मागचा सामना गाजवला, आपलं अर्धशतक झळकावलं या स्पर्धेमधलं दुसरं. आवाज कमी कर. नको नको नको. बस 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 बस. ठीक आहे, उत्तम आहे. यस पंच, मॅच सुरू करा. 18 बॉल 49 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज आपण पाहतोय आतिश दमडे. सुरेख सुरेख शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने माझं शतक्षण झालं. खेळून काढलाय बॉल. एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल करंजाडे संघावर, कारण डॉट बॉलनं मग मात्र धावगती आणि नेट रन रेट मात्र वाढत जाईल. स्विचचा प्रयत्न राहिला आहे, त्याच्यामुळं पंच कोणता इशारा करणारच नाहीयेत. लागोपाठचे 2 डॉट बॉल आता मात्र अवघड बनत चाललाय. 16 बॉल 16 बॉल रिमेनिंग 49 रन्स रिक्वायर्ड. मोठ्या धावांचा पाठला करायचा आहे. प्रतीकच्या बॅटमधून अजून धाव नाही आली आहे. अपील राहिलंय जोरदार. बोट आकाशाकडं आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थानं बॅटची नरेज मात्र लागली. पंच पाहिला, थांबला आणि खऱ्या अर्थानं इथे मात्र बोट आकाशाकडे गेलं. प्रतीक जाधव 0 वरती आउट. ज्या खेळाडूनं मागचा सामना गाजवला, 50ची ठोकली, त्या प्रतीक जाधवला मात्र या सामन्यामध्ये स्वतःचं खातं उघडू दिलं नाहीये. आतिश दमडेनं काय गोलंदाजी राहिली आहे. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी वाट्याला आली आणि ते फलंदाजी वाट्याला आल्यानंतर मात्र काय अप्रतिम दर्जेदार फलंदाजी केली. साहिलनं 21 धावा ठोकल्या. त्यानंतर मात्र राजा जोशीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
त्यानं कमालीचे कलाकारी फटके दाखवले, टेक्निक दाखवलं, क्रिकेटचं तंत्र मंत्र सगळ्याचा अवलंब करत मग धावा जोडल्या आणि तब्बल 58 धावांचा टार्गेट दिला तो करंजाळे संघाला. परंतु खऱ्या अर्थानं अतुल 11 एकविरा माऊली ग्रुप जे हनुमान करंजाळे संघ धावांचा पाठला करताना मात्र चाच पडताना पाहतोय. फेकी होतीये, सहज फलंदाज बाद होऊ शकला तर दिनेश शेलार, पण इथे मात्र जीवनदान रनआउटच्या रूपानं मिळतोय. एक रन्स मात्र कंप्लीट केली जाते. बऱ्याच अवधीनंतर धाव आली, धापाकर धावा लागल्या त्या म्हणजे 10. जिंकण्यासाठी 14 बॉल 48ची गरज. आणखीन एक डॉट बॉल. हा सामना आता जवळपास एकतर्फी घेऊन जाण्याचं काम गोलंदाज करतायत. 5 बॉल्स मध्ये अतिश दमडेनं एक फलंदाज बाद केल्याने धाव दिले फक्त आणि फक्त 1. प्रतीक जाधव बाद झाल्यानंतर या सामन्याची हवा जणू काय निघून गेली की काय असंच वाटायला लागलंय. लोकेशच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत. त्यानं आल्या एक अफलातून षटकार ठोकत इरादे दिले होते, इशारे दिले होते की हा सामना मी संपवू शकतो. परंतु तसं नंतर मात्र गोलंदाज साहिलनं कमबॅक मिळवलं आणि आतिश दमडेनं त्यावर साज चढवलाय. 12 बॉल 48 धावा, अंतर दूर राहिलं. त्याला फिल्डिंग लावून घ्या लगेच आपण. राज इंगळे यांची मेहनत आपण पाहतोय, अफाट मेहनत आणि सुंदर नियोजन. खऱ्या अर्थानं उत्तम कामगिरी राहिले त्यांची. अमोल साबळे यांच्या सोबत राहत आहेत. या सगळ्या मंडळींची मात्र अतिशय उत्कृष्ट साथ आहे. रजनी क्रिकेट साकारणं उमेदजी सोपं नाहीच आहे. मुळात फार मोठ्या जबाबदाऱ्या आणि सगळं मॅनेजमेंट हे सगळं कठीण असतं. 12 बॉल 48 धावा, प्रत्येक षटकामध्ये मिनिमम 24 धावा, म्हणजे 4 मोठे फटके षटकारांचे किंवा प्रत्येक बॉलवर चौकार. गोलंदाज आपण पाहतोय दीपेश दमडे. दिनेश शेलार ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल, पंचाचा इशारा व्हाईट बॉल. हा मात्र धाव इथे येईल फक्त आणि फक्त 1. दहा बॉल 46 धावा, अंतर खूप दूरचं राहिलं. आता मात्र थोडं अशक्यप्राय आव्हानाकडे वळतोय. वाटलं होतं की 19 धावांचा पाठलाग करणारा हा करंजाळे संघ या धावांच्या आसपास किंबहुना कदाचित पारही नेईल. परंतु गोलंदाजी काय सुंदर राहिली. जेवढी सर्वोत्तम फलंदाजी राहिली यंगस्टार भंगारपाडा संघाची तेवढीच दर्जेदार आणि उत्तम अशी कामगिरी राहिली गोलंदाजांची. हा उंच फटका आहे, हा अँड हँडसम राहिला, पण तो अखेरकार बऱ्याच अवधीनंतर मच निडेड 6 रन्स मिळत आहेत लोकेश भगतला. या 6 धावांनी धावा लागतायत. ते तब्बल 18 धावा, 8 बॉल 40 धावांची गरज. 8 बॉल 40. हाही फटका चांगला आहे, परंतु धावा फार देऊन नाही जाणार. कव्हर्सला गलंगलत राहिलाय बॉल. 1 रन मात्र मिळते. 7-39. 7 बॉल 39 धावांची गरज. आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. धाव मात्र मिळतीये फक्त आणि फक्त 1 आणि 1 रन काय फार मोठा फरक पडत नाहीये.
तर मी विनंती करेन रायगड जिल्हा बांबू सोसायटी अध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा गायकवाड साहेबांना की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय प्रदीप दादा गायकवाड साहेब रायगड जिल्हा बांबू सोसायटी अध्यक्ष. तर विनंती करतो की खऱ्या अर्थानं त्यांच्या वतीने या स्पर्धेला जे सन्मान चिन्ह देण्यात आलेत ते सन्मान चिन्ह देणारे पॅकर आदरणीय प्रदीप दादा गायकवाड यांचं मनस्वी स्वागत करूया. गिरवली संघात संघनायक आपण रेडी राहायचंय. टॉस साठी आपण यायचंय. गिरवली संघात संघनायक इथून विजेता संघ आणि आपला लगेच टॉस केला जाईल. विशाल दमडे तुफान राणा बैलाचे मालक विशाल दमडे. आर्म ॲक्शनने गोलंदाजी करताना पाहतोय. बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफच्या दिशेनं, परंतु हा सामना एकतर्फी घेऊन गेलाय. तो म्हणजे खऱ्या अर्थानं यंगस्टार बंगारपाडा संघ यजमान संघाला विजयापासून खूप दूर आणि वंचित ठेवलं. बॉल हवेत राहिलाय. स्वतः झेलच्या खाली विशाल दमडे गोल 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 फिरतोय, परंतु झेल मात्र इथे मिळत नाहीये. पण सुटिया झेलनं फार मोठं नाही तर काहीच परिणाम होणार नाहीये यंगस्टार बंगारपाडा संघाच्या. संघ मात्र सुस्थितीमध्ये 36 धावांची गरज आहे 3 बॉल्स मध्ये. दिनेश शेलारचा हा चांगला प्रयत्न राहिलाय. आता मात्र सगळं गमावलंय, त्याच्यामुळे इथून प्रयोग चालू होतील, पण त्या प्रयोगाला मात्र विशाल दमडे आणखीन एक चांगली कामगिरी करत इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल टाकतोय. पुढे सरसाव स्टेप आउट केलाय आणि अंतिम बॉलला सामोरं जाईल दिनेश शेलार. काय सुंदर लढलाय. 57 धावा पहिल्यांदा धावा लावल्या यंगस्टार बंगारपाडा संघानं आणि ते अगदी सहज डिफेन्सही केल्या. आणि अखेरकार हा बॉल टाकला डॉट. षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 2. विजय होतो यंगस्टार बंगारपाडा संघ. तर मी विनंती करेन साहिल आपण संघाचा संघनायक पाठवा टॉससाठी लगेचच. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मागच्या सामन्यात सुद्धा अप्रतिम कामगिरी केली.